ते रिकामी नाही होणार. ते आता माझ्या मागे तिने आता काय काय प्रश्न बघितलं की माझा काहीतरी पूर्व इतिहास काढणार आहे. ती म्हणजे वाटच बघतोय, काढावं त्यांनी. उत्तर आमचे तयार आहेत. मुख्यमंत्री महोदय साहेबांकडे बुधवारी माझी काहीतरी कंप्लेंट देणार आहेत, म्हणजे निवेदन देणार आहेत. ते पण देऊ दे, मला त्याला काय मला काळजी नाहीये. आणि मी काय हे माझ्या वरिष्ठांना माहिती आहे. आणि लपून काय राहिलेलं नाही. मी कुणाला फसवलं नाही, एक महत्वाचं आहे. मी कोणाला फसवलं नाही, कुठे चोऱ्या माऱ्या नाही केल्यात आणि कुठे जनतेच्या गल्ला लुटलेला नाही. प्रामाणिक गोकुळच्या भ्रष्ट कारभाराबद्दल बोलायचं होतं. मुश्रीफ साहेबांचं, युतीतले आमचे नेते, त्यांच्याबद्दल माझं वैयक्तिक काही मत नाही. तर जो कारभार चालला त्याबद्दल बोलायचं होतं आणि ती चौकशी चालू होईल. आणि प्रशासन लागायचं माझी आमची सर्व धडपड होती. प्रशासन लावून ती रितसर चौकशी व्हावी आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. आणि हाच माझा प्रश्न होता. प्रशासक तर लागते, मला बाकीच्या गोष्टीवरती वेळ घालण्यापेक्षा प्रशासक लागल्यानंतर आपल्याला चौकशीला समोर गेल्यानंतर सत्य उघड होईल. आणि त्यांनी जर म्हटले गोकुळमध्ये विजय म्हणजे गुलाल लावण्याचे, त्यांची तेवढी ताकद आहे, प्रचंड आहे त्यांच्याकडे. गोकुळ आहे, केडीसी आहेत, सगळ्या संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांची ताकद आहे. त्या ताकदीवरती बोलतात. आणि लास्टला निवडणूक कशा जिंकतात त्यांना चांगली माहिती आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की गोकुळची निवडणूक आता ठरावधारक विचार करतील. आपण कुणासोबत राहायचंय, तेच ते संचालक, तेच ते 40-50 वर्ष त्यांचं साम्राज्य त्यांच्याबरोबर राहायचंय की कुठल्या घराण्याच्या बरोबर राहायचंय, की सामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य कुटुंबासाठी झडणारा कार्यकर्त्याशी झडणारा कार्यकर्त्यासोबत राहायचा आणि संचालक बोर्ड त्यांना यायचं. ते संधी देतील. अजून त्याला 5-6 महिने वेळ द्या याच्यामध्ये. आता आमचं खास करून तुकाराम मुंडे येतील चौकशीला, त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी समोर येतील. त्यानंतर कळेल आपल्याला कसं काय. मुश्रीफ साहेब जरी आता सतेज पाटील साहेब, मुश्रीफ साहेब मला वाटतं आता पहिली टर्म त्यांची आहे. तर आबाजी आणि डोंगरे तर 5-25 वर्षापासून आहेत ना. डोंगरेचं तर ऐकलं की बाबा दुबईला बाकीचं इन्व्हेस्टमेंट आहे, बाकी हॉटेल इंडस्ट्री आहे, सगळं खूप इंडस्ट्री आहेत, खूप पुढे इन्व्हेस्ट केले त्यांनी, सगळं आर्थिक मोठे वरण आले आहेत. आबाजी तर इथला बाबाजी आहे, तो तर मेन आहे. तर त्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे ती चौकशी ईडीपर्यंत जाईलच. आणि आम्ही तुकाराम मुंडे साहेबांची मागणी का करतोय की हा सक्षम असा अधिकारी आहे, प्रामाणिक अधिकारी आहे. त्याची नियुक्ती झाल्यानंतर सरकार त्यांनी ते सर्व मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या हातामध्ये, त्यांची जर नियुक्ती झाली तर आपल्याला सगळं स्वच्छ कळेल. आणि मुख्यमंत्री साहेबांना पूर्ण अधिकार आहेत. राष्ट्र सरकारचे प्रमुख आहेत, आमचे प्रमुख आहेत, माझे नेते आहेत. ते चांगला निर्णय घेतील आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून शेतकरी दूध धारकांसाठी हा न्याय आहे.